मग तू का काय करा सध्या शेतात काय रे गहू पेरलाय राव. गहू पेरलाय? वहिनी आली वहिनी आली वहिनी आली. आवनी काय हो अहो कुठं अहो शेतावर चालले जरा चक्कर मारायला. शेतावर हा आणि तुम्ही कुठे चालले गावात? म्हणलं चला यावा फिरून जरा चक्कर बिक्कर मारून यावा म्हणलं गार लागत आहे पण हा गार लागत आहे ना, उन्हाला उभं राहायचं ना जरा, नाही तर एखाद्या गरम पाण्यात बुचकाळायचं. नाही नाही ऊन बिन काय नाही जमत आम्हाला शेतात आम्ही काम केलं का ऑटोमॅटिक आम्ही गरम होतो वहिनी जावा. कुठं चालले वहिनी? शेतामध्ये कामाला चक्कर मारायला चालले येऊ गावाला. काय? कशाला? सोडायला येतो ना. काही गरज नाही, जा. आलो असतो खुरपू लागायला आयला सखा तू का बाईनं काय आपल्याला भाव नाही दिला राव हाणार राव. हा पण तसं काय करीत नाही राव. ती माझ्या डोक्यावर हात फिरती माहिती का? तू ह्या डोक्यावर हा नको सांडाळ्या मारू काय सांगायचं. ती माया सुद्धा डोक्यावर हात फिरू शकते लागली पैन. पै ती माझ्या डोक्यावर हात फिरती. चल, लागली हातात हात पैन. देती. 5,000ची पै 5,000ची पैन लागली. ती माझ्या जर तिनं अंगाला हात लावला हा, तर तो मला 5,000 द्यायचे दिले. आणि तू ह्या जर तिनं अंगाला हात लावला तर आपण 5,000 द्यायला देवाच लागते. लागली लागली. चल चल नक्की ना नक्की. हा, चल लागली चल लागली. हा चल. काटा घुसला वाटतं बाई मला मळ्यातून येताना. सुनीताबाई काय हो? मग अशी शेतात दिसल्या लगेच घरी अहो, शेतात काही काम धंदा करायचा का नुसतं शेताला भेटून येता तुम्ही माग बरं माझं काय म्हणणं आहे, हा शेत माझं, मला जायचं राहतं, पंचायती तुम्हाला का बरं? नाही पण विचारणं काम आहे काय माझा अगदी सासरा आहे झालं. का, नवरा आहे का, बाप आहे, तुम्ही कोण आहे? नाही तसं कोण नाही पण एक गावातला म्हणून विचारलं बुवा. नुसत्या शेतात जातात तिथं नुसतं पाय न टेकीत लगेच घरी अहो मी ती बघायला गेले होते, मोटर चालू केली होती यांनी सकाळी, हा आणि ते मला म्हणे सगळे वाफे भरले असून तर बटन दाबून ये 12 वाजता जाऊन, म्हणून बटन बंद करायला गेली होती. म्हणजे नुसते बटन बंद करून मला वाटलं काम नाही केलं काय नाही लगेच घरी आल्या काय नाही नाही, आणि त्यात मला आहे ना काटा घुसला काय काय माहिती अहो. अयो, काय झालं मी बघते ना, बघते मी. काय म्हणता बाकी, आता कशाला चक्कर मारली? सकाळी तुम्ही मला भेटून गेले होते, मग तुम्ही आता मला परत घरी का बरं आले बघायला? अहो काय स्वभावच असा आहे कसा? एखाद्याची विचारपूस करावा त्याच्या सुख दुःखात काय कमी जास्त लाग अहो विचारणं काम आहे बरोबर आहे, विचारलंच पाहिजे, पण एवढी विचारपूस काय कामाची? मला माझा नवरा सगळे विचारपूस करतो, सासू सासरे करता, गावातल्या लोकांची गरज नाही मला. नाही तर तर आपल्या बायको बद्दल पण थोडीशी विचारपूस करा. बायको कुठे आहे आपली? माराला अहो वर्षातून 365 दिवस म्हणजे 12 महिने, ती 12 महिने बायको तुमची बाहेरलाच राहते, मग तुमच्या काय कामाची ती? अहो ते काय झालंय तिच्या जरा म्हणजे तिच्या बापाचं म्हणजे माझ्या सासऱ्याचं हा तब्येत नसती बरोबर त्याच्यामुळे मग ती तिकडच असती तिकडच असते ना. हा. तुम्ही जायचं ना तिकडं घर जावई बनून. मग इकडे शेतातले काम घरचे कोण बघन म्हणून मी इकडे असतो आणि ती तिकडे असते चालतंय, जाता का मग आता? येऊ आहे हा. काय चहा पाणी केलं असतं एखादा कप पिऊन गेलो असतो नाही नाही, चहा पाण्याला अयो, अंगठी माझ्या कधी घेतली अशा हाताला काय हात लावता हो तुम्ही? तुम्हाला किती वेळ सांगितलं मी? माझ्या बायकोच्या हातात अशी सांगते म्हणून म्हणलं हा, बायको चोरून आणली मी, पायात काटा घुसला म्हणे, पायाला हात लावायला चालले, हाताची अंगठी बघत होते तिथे लगेच हात लावायला लागले. तसं कुठं म्हणलं वहिनी मी माझ्या बायकोच्या हातात अशीचे म्हणून बघायला गेलतो माझीच आहे ती, माझ्या आईने घेऊन दिलेली मला. मग नाही चहा करीत होय नाही नाही, दूध नाही माझ्या इथं. येऊ का मग जाता का? हा निघतो ना जा ना. पण शेतात काय जाय तुम्हाला परत माझ्या शेतात जायचं, तुमचं काय अडलं? नाही तसं नाही परत मोटरचा कुठंच नाही, मी माझ्या आता घरीच थांबणार आहे. येऊ म्हणता होय जाता? आज जातो जा. जा लवकर शेतात हा. जाता का तुम्ही आता? ही काय पंचायती असतात लोकांना. आता मी शेतात जायचं आणि मी शेतात जाऊन काय केलं हे बी मी त्यांना सांगायचं का? नवऱ्यालाच काही काम नाही, सगळे लाडून ठेवले, 17 वेळेस घरी येत राहता. चला कामाधंदे. हे फुकणी पातीलं, आंघोळीचे पातीले घासावं म्हंटल. वहिनी काय हो? काय चाललंय? काही नाही, काम आवरत होते. मळ्यात नाही गेले आज? जाऊन आले. होय, एक विचारायचं होतं. काय काम झालं का? चालूच आहे अहो, हे पातीलं घासायचं इतकं काळ झालं, तुम्हाला काय सांगू. हो पण तुमच्या आता काळे होते ना. पण मग आता ते तर आपल्याला काम करावंच लागल ना. तुम्हाला बोलायचं होतं एक. काय हो? कसं बोलू काय कळना तोंडानी पण बोलू काय? बोला ना. राग नाही येणार ना? आता राग यायचं काय, आणि राग आला बी तर मी काय करणार सांगा बरं. तुम्ही लय भारी दिसता. हा? हा ना.
आरशात तोंड पाहिलं का तुम्ही तुमचं? अहो अंधारात जर उभे राहिले ना तुमचे फक्त दातच दिसतील. अहो. म्हणजे तुम्ही लय भारी दिसता. काय का म्हणे पण तुम्ही खरंच लय भारी दिसता. आता तुम्ही जाता इथून काय बोलू तुम्हाला सांगा बरं? इथं काय लागलं कुठं इथं? हात कशाला डोक्याला लावता हो माझ्या? तिथं काहीतरी लागलं होतं बघत होतो मी. हे पाला बिलाचं काहीतरी पडलं असन. झालं का तुमचं आता पानचटपणा? वहिनी बोलायचं होतं एक. अजून काय बोलायचं तुम्हाला आता? बरं मळ्यात काय जाणार? आता माझ्या मनात जरा तुम्ही इथून जाता घालून पातल्या डोक्यामध्ये. आईला वहिनीला जाऊ रागू नका राव. काय रागू जाऊ नका? जाऊ 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 निघा. ई, गावातले माणसं बाव चळले काय? काही खरं नाही रे, माणूस की नावाचा धर्मच राहिलेला नाही. आता 2 मिनिटं उभं राहावा तर तिकडून बी बोलणं चुकीचंय. पातीला घासायचंय मला, तोंडच काळा केलं असं पातीला याचं. तू काय करतो? काय नाही हो. काय मग कुठपर्यंत प्रयत्न आले तोय? कशाचे प्रयत्न? जवळ ये जरा. कशाचे प्रयत्न? हातच नाही लावू दिला राव. नाही ना, हा ना. मी म्हणलं होतं तुला, मी बघितलंय ना तुला. जवळ काय, तुला हात सुद्धा लावून दिला नाही तिनं. हा ना राव. पण तुला तरी पण हात लावू दिलाय. मी पण बघितलं होतं ना. तो बघितलं होय? मग आयला हा ना राव, मला हात लावून दिला नाही. मग पण एक सांगतोय, तू आपल्याला चॅलेंज देऊ नका बरं का. मी तिला हात लावायलाच लावणार. नसलं तर केवढ्याची पण टाकलेली आपण, केवढ्याची? 5,000. 5,000 पहिले. हा, 5,000. एक काम कर, तू इथंच बस आणि तिच्या घराकडे बघ मी काय करतो आणि काय नाही ते. तिथंच उभा आहे ती. असू दे ना, आपली आपली आयडिया बघ. तू असं समजू नको. तुझा आपल्या डोक्याला केस नाही, हा. पण विचारलंय भारी भारी आहेत त्या जा डोक्यात. बरं मी बघतो. बस तू इथं. जा हा. जा. टॉक टॉक टॉक. 5,000 तयार ठेव मोजून. अरे वहिनी हिंडती. मी जातो, तू 5,000 मोजून ठेव. ठेवलेच. हा. जा. आता बघू कसं करतोय. हा काय टाकलं गड्या याच्यामध्ये? अरे देवा, झाडाचं रोप सुकलं का काय? आता हे मातीन ते कोण शेतामधून आणून टाकन? कडीपत्ता लावलाय. अयो, इकडे. ऐका ना. उठा 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 उठा. काय झालं? काय झालं? काय झालं? उठून बसा, उठून बसा, उठून बसा. काय झालं? काय झालं बघ ना. पाणी आण ना तिथून, पाणी आण थोडं शिपडायला. अगं पाणी आण ना तिथून. भाऊ ऐका ना. काय झालं असं ह्या माणसाला? माझ्या दारामध्ये येऊन पडलेत. दवाखान्यात पाणी मार थोडस, तोंडावर पाणी मार. बरं वाटतंय का? उभं राहा. काय झालं? उभं राहा, उभं राहा. काय झालं तुम्हाला? काय माहित, ऊन लागलं का काय? काय अयो, हळू हळू हळू. हे काय टोपी? दारू पिता का? पिले का हो? नाही, दारूला शिवत नाही थांबाला. काय झालं मग ऊन असं? लागला सण, रात्री जेवलो नाही पोटभर. जेवलं नाही हा, की जेवण करायचं का तुम्हाला? नको नको आता. म्हणालो खाली घरी नेऊन सोडायचं का तुम्हाला? नको, जातो मी माझा हळूहळू. जा मग. धन्यवाद बर का तुमचे. हा, जाऊ दे, जा, मला जा. हळू. येऊ का? हा, जा जा, हळूहळू जा. जा. हा, चाललो. येतो. हळू धन्यवाद. जा, हळू. धन्यवाद बर का तुमचे. हा, धन्यवाद धन्यवाद. हा. भाई हे असं असतं, तुला सांगते काय होईल ना सांगताच येत नाही. आणि तू अशी माग कोण उभी राहिली? कशाला हात लावला त्याला? हात लावला काय म्हणजे? ते काय देवाचं होतं का त्याला हात लावायला न लावायला? काय कुणाला पण हात लावते रस्त्यावरल्या माणसाला? अगं आपल्या गावातलेच आहे ते, खाली पडले, काही कमी जास्त झालं असतं तू सांग. आता त्या ठिकाणी कुणी माणूस असतात, चांगलं वाटतं का बरं? बिचाराला काही कमी जास्त झालं असतं तर कसं झालं असतं? मला नाही वाटत त्याला काय झालं होतं म्हणून. तुझ्या डोक्यात आहे ना, एक माणूस म्हटला का तुला नुसता तिरस्कार. कधीतरी कोणाची तरी क्यू करायची शिक ना तू. अगं तू बाई माणूस आहेस, लहान आहेस, कशाला माणसाला हात लावला? बघितलं असतं दुसरे लोक नव्हते का बघायला?
अगं कुणी होतं का इथं म्हणून तर मी आता ती गाडी आली आणि ती गाडी गेली निघून ते लोक थांबले का माणूस की नात्याने कोणाला तरी विचारावं लागत असं जाय तू घरचे कामं बघ. चांगुलपण आहे धर ती तुझी बाटली हा. आणि जा घरी. जिंकलं रे जिंकलं पैन मानलं जिंकलं गड्या तुला. जिंकलं रे जिंकलं पैन जिंकलं. आणि आज नाही करायचं तुला काय सांगितलं होतं मानलं. नुसतं हात नाही हातात घेतला मला असं जवळ घेतलं चल 5,000 काढ 5,000 देतो ना. देता देवाच लागते नाहन नाही करायचं भाऊ आपला. तू नाटक केलंय सगळं, मी बघितलं ना सगळं. नाटक करू नाही तर तिथं मी जमिनीवर पडू फक्त हात लावण्याची पैज आपली होत 5,000 का मानलं गाड्या तुला, जिंकल्या गाड्या पहिजे हारलो. दे लवकर देतो राव, चल देतो पैसे हो तुला. बाई, असं आहे का? चल थोडासा आता आराम करा. सुनीता ऐक ना, काय तुला ग? म्हणले होते ना मी तो माणूस पडला हा त्याचं सगळं नाटक होतं. नाटक का बरं नाटक का बरं? मी सगळं ऐकलंय. त्याचा मित्राने त्यांनी पैंज लावली होती 5,000ची. म्हणजे ते आता पडले होते हा. काही मी काय सांगतो तुला हात लावायची अशी चोळ्याची पैंज लागली होती त्यांची. तुला खोटं वाटतंय का? अगं एवढं कुणी चक्कर येऊन पडायचं नाटक करण का? तू सांग बरं मला अमृता, तुझ्या डोक्यामध्ये ना तू काढ ह्या गोष्टी चांगल्या नसतात. तुला माहिती का कधी कधी कुणाच्या गोष्टीला धावून जावं लागतं. उद्या मला जर काही गरज पडली तर ते एका फोनवर येतील माहिती का. आणि माझ्या नवऱ्याचा चांगला मित्र येतो गावातला. मला वाटलंच होतं तुला खरं वाटणार नाही. हा. तुला दाखवते समोर, चल त्यांच्या गप्पा ऐकायला. नाही बाई मला नाही यायचं, तुला तेवढंच काम आहे. तू बघ त्यांची पैंज, तो माणूस पैसे आणायला गेलेला आहे, ती पैसे देणार आहे. चल बघायला, चल छापना घाल, बघ तुला दाखवते मी. चला 5,000 कमैले आज मस्त पैकी तुला पार्टी देतो संध्याकाळी. हा मस्त पार्टी खायची. असं डोकं लावलं ना पैशाला काय लागत किती काय पैसा कमवू आपण. तुला मानलं पण राव काय. हा आई का नाही कसा हातात हात घेतला मायावाला तुला सांगितलं होतं. असं करतोय काय तू हात लावायची. मग आयो तुम्हाला लाज वाटतं का? हा लाज वाटतं काही? काय काय झालं काय काय झालं काय? हा, काय झालं काय? वहिनी वहिनी काय आलं तुला सख्या अरे खेळायला कुठं आवाज देऊ राहिले? वहिनी नका ना मारू पैज लाव. आता पण चुकलं परत नाही अशी पैसे लावायचं. उठून उभा राहा. त्यांनी मला चॅलेंज उठून उभा राहा पहिले. त्यांनी मला चॅलेंज दिलं होतं. कशाचं मला चॅलेंज दिलं होतं? मला म्हणला तू वहिनीला हात लाव तर मी तुला 5,000 देईन. 5,000 हा, मी म्हणलं मी वहिनीला हात लावून दाखिला तर मी तुला 5,000 रुपये देतो. घेतले 5,000? हा लाज नाही वाटत काही? घे समस्या. तुमच्या घरच्या बायकांना आणि तुमच्या घरच्या बहिणीला जर कुणी अशा हात लावायचे 5-5 हजार रुपये जर पैसे लावले तर कसं व्हायचं? हा, ते खरं आहे राव. परत प्रत्येक बाई ही बहीण समान आई समान नाही वागू शकत तुम्ही लोक. नाही का असं घुस काढ. नाही ना परत नाही असं होणार. आता नाही करायचं परत. पोलीस कंप्लेंट अहो, तुमच्या पाया पडत वहिनी. कंप्लेंट कर. पोलीस कंप्लेंट नका करू नाही तर माई बायको माहित लगेच घटस्फोट घेईन. नाही नाही आता सोडून गेली पाहिजे. तुझ्या बायकोला मी फोन करून सांगते ना तुझा नवरा काय करतो म्हणून. अहो, नका ना राव. आईला याच्या कुठं नादी लागलो याच्या अन पैन टाकीले मी हा. नका तसं नका करू. आता मी माझ्या नवऱ्याला सांगते तुझ्या बायकोला फिरायला घेऊन जायची पैसे लावते मी त्याचसोबत. माहेरावरूनच उचलायला लावते तिला. थांब. नका ना वहिनी राव. आईला कुठून बुद्धी सुचली मला आणि पैन टाकली राव मी. आईला परत जर माझ्या घराच्या आजूबाजूला जर दिसलं ना हा. तर थोबाडच लाल करत असते. आता दुकानात जायला तुमच्या घरापासून जायचं नाही माझ्या दारातून, दुसरीकडून जायचं. कुठून जायचं तिकडं? मग तिकडच्या गल्लीत जाऊन जाईन मी. कुठून बी जायचं. अयो परत जर माझ्या घरी दिसलं नाही ना, नाही मग बघ. आता हे चाक्या भेटून द्या त्याला सांगतो माझ्या सगळा पैसे टाकीतो होय किती मारलं आणि पळून गेलाय. ते तुम्ही तुमचं बघा. पैसे कसे गोड लागले घ्यायला? मी त्याचे देऊन टाकेन पैसे. मी नाही असे उसने पैसे घेतले किंवा पैसेचे पैसे. अहो, मला एक सांगा हा. काय गरज आहे अशी उद्योग घालायची? अहो, एखादी बाई ना मारून टाकीन तुम्हाला. रिकाम काम त्याने चॅलेंज केलं म्हणलं तू चॅलेंज न करू. अहो काहीतरी चांगलं मी याच्यापेक्षा चांगलं काहीतरी करणार असं चॅलेंज लावायचं ना. चांगल्या बाईला बदनाम करता का तुम्ही? लोकांच्या बाळाच्या अंगाला हात लावायचं चॅलेंज लावत असतं का कुणी? अरे असं कसं सुचलं नाही राव. तुमची बुद्धी काय गुडघ्यामध्ये होती काय? आणि खरंच कोणाला अशी अडचण आली तर कोणी मदत करीन का तुमच्या अशा मला माहिती गुणामुळे? का तुमच्यासारखे आवलं जन्माला घालताना देव बी कोमात जात असन का कसे घातलेत म्हणून घडवले. अयो, अयला चुकलं वहिनी परत असं माझ्या होणार नाही. दफा वही इथून. टोपी द्या ना माई. त्या काय तिकडे झाड होतं. अयो
बरं झालं बाई तू सांगितलं. तू भेट मला आता भाऊ तुला दाखवतो. आईला अर्ध्यात सोडून गेला होय मला तू. आईला आता हिनं जर माझ्या बायकोला सांगितलं ना, माझी बायको दिवसा डावळ्या मला घटस्फोट देईन. नाही आता पहिलं जाऊन बायकोला घेऊन येतो माया राहून. आयो